Good morning, all of you. Today we have to learn the use of have. चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश स्पीकिंगच्या बघणार आहोत हॅवचा वापर. मग आपण ज्यावेळेस मराठीचे वाक्य वापरतो तर त्या मराठीच्या वाक्यामध्ये कडे, ला अथवा ना, आहे अथवा असतो असा ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस इंग्लिशमध्ये आपल्याला फक्त हॅवचा वापर करायचा. ज्यावेळेस आपल्या वाक्यामध्ये आपल्या मालकीची अथवा आपल्या जवळील वस्तू अथवा व्यक्ती सांगायची असेल अशा वेळेस आपण काय वापरतो तर कडे, ला अथवा ना. आता बघा या ठिकाणी एक वाक्य आहे, माझ्याकडे चमचा आहे. मग या वाक्यामध्ये कडे आलंय, मग आपल्या जवळच्या अथवा मालकीची वस्तू ज्यावेळेस सांगायची असते त्यावेळेस आपल्याला कशाचा वापर करायचा, हॅवचा. मग माझ्याकडे चमचा आहे इंग्लिशमध्ये कसं होणार, आय हॅव अ स्पून. वाक्य काय झालं, आय हॅव अ स्पून म्हणजे माझ्याकडे चमचा आहे. आता दुसरं वाक्य आहे, माझ्याकडे ग्लास आहे. इंग्लिशमध्ये होणार आय हॅव अ ग्लास. माझ्याकडे ग्लास आहे, आय हॅव अ ग्लास. माझ्याकडे कप आहे, कसं होणार, आय हॅव अ कप. कसं वाक्य, आय हॅव अ कप. कारण आपल्या मराठीच्या वाक्यामध्ये काय आलं, कडे, म्हणून आपण काय घेतलं या वाक्यामध्ये, हॅव. दुसरं आहे, माझ्याकडे पाणी बॉटल आहे. मग कसं होणार वाक्य, आय हॅव अ वॉटर बॉटल. कसं वाक्य, आय हॅव अ वॉटर बॉटल म्हणजे काय, माझ्याकडे पाणी बॉटल आहे. माझ्याकडे फ्रीज आहे, कसं होणार, आय हॅव अ फ्रीज. कसं वाक्य, आय हॅव अ फ्रीज म्हणजे माझ्याकडे रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज आहे. माझ्याकडे मोबाईल आहे, कसं होणार, आय हॅव अ मोबाईल. कसं वाक्य, आय हॅव अ मोबाईल. कारण वाक्यामध्ये काय आलेलं आहे, कडे, कडे आलंय, त्यामुळे आपल्या वाक्यामध्ये काय येणार, आय हॅव अ मोबाईल. पुढचं आहे, माझ्याकडे चार्जर आहे, कसं होणार वाक्य, आय हॅव अ चार्जर म्हणजे माझ्याकडे चार्जर आहे. पुढचं वाक्य असं आहे बघा, माझ्याकडे हेडफोन आहे, कसं होणार, आय हॅव अ हेडफोन म्हणजे काय, माझ्याकडे हेडफोन आहे. माझ्याकडे रिमोट कंट्रोल आहे, कसं होणार वाक्य, आय हॅव अ रिमोट कंट्रोल म्हणजे माझ्याकडे रिमोट कंट्रोल आहे. मला शूज आहेत, कसं होणार, आय हॅव शूज. वाक्यामध्ये या वाक्यात काय आलं, ला शब्द आला. ला शब्द आल्यामुळे आपण काय घेतलं या वाक्यामध्ये, हॅव घेतलं. पुढचं आहे, मला बेल्ट आहे, आय हॅव अ बेल्ट म्हणजे काय झालं, माझ्याकडे बेल्ट आहे किंवा मला बेल्ट आहे. मला घर आहे, कसं होणार, आय हॅव अ हाऊस म्हणजे मला घर आहे. मला बॅग आहे, कसं होणार, आय हॅव अ बॅग म्हणजे मला बॅग आहे अथवा माझ्याकडे बॅग आहे. मला पर्स आहे, आय हॅव अ पर्स म्हणजे मला पर्स आहे. माझ्याकडे डस्टबिन आहे, कसं होणार वाक्य, आय हॅव अ डस्टबिन म्हणजे माझ्याकडे डस्टबिन आहे किंवा मला डस्टबिन आहे. पुढचं आहे, माझ्याकडे पेन्सिल आहे, आय हॅव अ पेन्सिल म्हणजे माझ्याकडे पेन्सिल आहे. माझ्याकडे इरेजर आहे, आय हॅव अ इरेजर. पुढचं आहे, माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे रिमोट आहे, कसं होणार वाक्य, आय हॅव अ रिमोट म्हणजे माझ्याकडे रिमोट आहे. माझ्याकडे वही आहे, आय हॅव अ नोटबुक
आय हॅव अ नोटबुक म्हणजे माझ्याकडे नोटबुक आहे. पुढचा आहे माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे पुस्तक आहे. मग या वाक्यामध्ये आपण हॅव कशामुळे वापरलं? कारण की आपल्या या वाक्यामध्ये मराठीच्या वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे? कडे. पुढचा आहे माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव अ मोबाईल म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे. पुढचा आहे माझ्याकडे ग्लास आहे. आय हॅव अ ग्लास म्हणजे माझ्याकडे ग्लास आहे. पुढचा आहे माझ्याकडे शर्ट आहे. आय हॅव अ शर्ट म्हणजे माझ्याकडे शर्ट आहे. पुढचा आहे मला वेळ आहे. आय हॅव टाइम म्हणजे मला वेळ आहे. पुढचा आहे मला काम आहे. आय हॅव वर्क म्हणजे मला काम आहे. मग या पद्धतीने आपण ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी कडे ला अथवा ना शब्द येत असेल अशा वेळेस इंग्लिशमध्ये काय वापरायचं? हॅवचा वापर करायचा. बघा माझ्याकडे चमचा आहे. आय हॅव अ स्पून. माझ्याकडे ग्लास आहे. आय हॅव अ ग्लास. माझ्याकडे कप आहे. आय हॅव अ कप. माझ्याकडे पाणी बॉटल आहे. आय हॅव वॉटर बॉटल. माझ्याकडे रेफ्रिजरेटर आहे. आय हॅव रेफ्रिजरेटर या फ्रीज. माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव अ मोबाईल. माझ्याकडे चार्जर आहे. आय हॅव अ चार्जर. माझ्याकडे हेडफोन आहे. आय हॅव हेडफोन. माझ्याकडे रिमोट कंट्रोल आहे. आय हॅव अ रिमोट कंट्रोल. मला शूज आहेत. आय हॅव शूज. मला बेल्ट आहे. आय हॅव बेल्ट. मला घर आहे. आय हॅव हाऊस. मला बॅग आहे. आय हॅव बॅग. मला पर्स आहे. आय हॅव पर्स. माझ्याकडे डस्टबिन आहे. आय हॅव अ डस्टबिन. माझ्याकडे पेन्सिल आहे. आय हॅव अ पेन्सिल. माझ्याकडे इरेजर आहे. आय हॅव अ इरेजर म्हणजे माझ्याकडे इरेजर आहे. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. माझ्याकडे रिमोट आहे. आय हॅव अ रिमोट. माझ्याकडे वही आहे. आय हॅव अ नोटबुक. माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव अ मोबाईल. माझ्याकडे ग्लास आहे. आय हॅव अ ग्लास. माझ्याकडे शर्ट आहे. आय हॅव अ शर्ट. मला वेळ आहे. आय हॅव टाइम. मला काम आहे. आय हॅव वर्क. या पद्धतीने आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी ज्या पद्धतीने मराठी बोलतो त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश येणं आवश्यकच असतं. मग जर आपण आपल्या घरातील लहान जे मुलं आहेत त्यांना जर या पद्धतीने जर रोज जर इंग्लिश जर बोलायला जर शिकवली तर निश्चितच त्यांना चांगल्या पद्धतीने इंग्लिश येऊ शकते. धन्यवाद.